शिवपुराणात बेलाच्या पानाचा महिमा सांगितलेला आहे. तीनही लोकांमध्ये जेवढी पुण्यतीर्थं आहेत त्या सर्वांचे मूळ बिल्वपत्रात असल्याची मान्यता आहे. शिवपूजनात बिल्वपत्राचा वापर केल्यास शंकराची विशेष कृपा होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. बेलाच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व आहे, परंतु बेलाचे पान वाहताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. याबाबत आज आपण माहिती जाणून घेऊया. बेलाचे पान कसे असावे? अनेकदा बेलाचे पाने 1, 3 आणि 5 पानाचे आढळून येते. शास्त्रानुसार बेलाला जितकी पानं जास्त असतील तितके ते चांगले मानले जाते. म्हणूनच शंकराला बेल वाहताना ते कमीत कमी 3 पानांचे असलेच पाहिजे. जेव्हा 3 पाने एकत्र असतात तेव्हा ते बेलाचे संपूर्ण एक पान म्हणून मानले जाते. बेलाच्या पानावर पट्टे असू नयेत. शंकराला वाहण्यासाठी बेलाचे पान घेताना त्यावरती जास्त पट्टे असू नयेत याची खातरजमा करून घ्या. बऱ्याच बेलाच्या पानावर पट्टे आणि चक्र असतात. अशा बेलपत्राचा पूजेत उपयोग करू नये. चक्र किंवा वज्र असलेली पाने चांगली मानली जात नाहीत. बेलाचे पान फाटलेले नसावे. महाशिवरात्रीच्या पूजेसाठी झाडावरून बेलाचे पान तोडताना ते मध्ये फाटणार नाही याची काळजी घ्या. जर जास्तीची बेलाची पाने नाही मिळाली तर एक बेलाचे पान देखील पुरेसे आहे, परंतु ते फाटलेले असू नये याची दक्षता घ्या. शिवलिंगावर या बाजूने बेलपत्र व्हावे. बेलपत्र अर्पण करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की बेलपत्राचा जो भाग गुळगुळीत आहे तो भाग शिवलिंगावर ठेवावा. शास्त्रात असे सांगण्यात आले आहे की जर तुमच्याकडे जास्तीचे बेलाचे पान नसेल तर तेच बेलपत्र तुम्ही पाण्याने धुवून पुन्हा पुन्हा अर्पण करू शकता, परंतु शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याशिवाय कधीही बेलपत्र वाहू नका. या दिवशी बेलाचे पान तोडू नये. शास्त्रानुसार बेलाचे पान सोमवार तसेच चतुर्दशीला तोडू नये. यावर्षी महाशिवरात्री मंगळवारी आहे तेव्हा रविवारचे बेलाचे पान तोडावे, कारण दुसऱ्या दिवशी सोमवार आहे आणि त्याच्या पुढच्या दिवशी चतुर्दशी तसेच महाशिवरात्री आहे. सोमवारी आणि चतुर्दशी तिथीला बेलाचे पान तोडून शिवलिंगावर अर्पण केल्यास ते अशुभ असल्याची मान्यता आहे.